नमस्कार मित्रांनो. आज ना आपल्या मालवणीमध्ये किती समृद्ध आहे ना या तुमका मी सांगते. आज मी मालवणी आपल्या प्रभादेवी किल्ले म्हणजे सिद्धिविनायक मंदिरात आपल्या. तर जसं टॅक्सीचा उतरला आहे ना तसं आम्ही जस्ट टॅक्सीवाल्यामध्ये बोलत होतो, त्याची भाषा पण मालवणी होती. तर आम्ही असं प्रणालीमध्ये ती माहिती ना का बोलले की आपल्याकडचेच वाटतात, म्हणजे मालवणात आपल्या इकडचे होतं, कोकणातच वाटतं. तर तसाच झाला. आणि तेवढाच ना एक व्यक्ती होतो खरात म्हणून, संतोष करात ना, संतोष करात म्हणून. तर ते होते ना, त्यांनी पटकन आपली भाषा ओळखली आणि आपल्या इकडचे होते, ते पोखरांचे होते आपल्या. तर त्यांनी ओळखलं आणि पटकन आमका ना दर्शन दिलं. आणि दर्शन म्हणजे असं म्हणा की इकडून आता VIP लाईनला सोडतात. तर आमका तसं VIP लाईनला सोडला गेला. आणि आमका पण माहिती आहे ते आमका VIP लाईनला सोडतात. आमका वाटलं आमका नॉर्मल आतमध्ये पाठवतात ते. आणि मी नॉर्मली आतमध्ये गेलो डायरेक्ट सिद्धिविनायकाचं आतमध्ये दर्शन फुक्कटमध्ये. कसला काय नाही आणि आमचा घाणीमणी पण नव्हता दोघांच्या पण. आम्ही आपल्या ते सांगत होतो त्यांचं जायचं होतो पुढे. आणि नशीब असं होता की ना आम्ही त्यांचा उपर होतो ना ते आमच्या गाडीत होते. जस्ट ते आमका भेटले तर आणि रस्त्यावरच ते बोलले की या माझ्यासोबत. तसं आम्ही त्यांच्या पाठोपाठ चाललो. आणि माका आधी वाटला कोण आहे खायचे असतील, कारण आपल्या कशा ताक मारत असतील गावातलं वाटलं. पण तुम्ही डायरेक्ट आमका VIP दर्शन दिलं नाही सिद्धिविनायकाचं. म्हणजे खय आमका 2 तास पण कमी होते लाईनीत जरवलं असतो. तर एवढा असेल पण त्यांनी आमका हे दर्शन दिलं आणि खास फोटो काढले. आणि आतमध्ये त्यांच्यासोबत आम्ही फोटो पण काढले, मी तो शेअर करेन तुमका. तर हे आपली मालवणी भाषा आणि ही आपली माणसं जी आपल्याला जोडून ठेवलेली आहे. खरं तर मुंबईत आपलं मालवणी माणूस भेटणं खूप कठीण आहे. आणि भेटत म्हणजे ओळख दाखवत नाही खूप. आपली माणसं ओळख दाखवत नाही, पण परकी जी असतात ना ती 100% जशी मालवणी ऐकतात तसं आपल्याला येऊन भेटतात. तर असंच झालं. आणि खरोखर त्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण एवढा लवकर म्हणजे विथिन 10 मिनिट्स आमका दर्शन झाला. 10 मिनिटं पण खूप जास्त बोलतोय. कधी आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, आम्ही काय आलेलो तर आता अर्पण केलं नारळ वगैरे आणि बाहेर येलो. आणि थोडा 10-1 मिनटं फिरलो. खरं तर प्रणाली आणि मी भेटायसाठी खास आम्ही दोघांना भेटायसाठी आम्ही असंच म्हटलो की आता भेटतो होतो तर कधी देवाच्या जागेवर जाऊन भेटाया. तर सिद्धिविनायकात भेटलेलो. आणि माझी खूप इच्छा होती, म्हणजे पहिल्यांदा मी येलो सिद्धिविनायकात. माझी खूप इच्छा होती आणि कदाचित देवाची पण इच्छा होती आमच्या भेटायची. सो लवकरात लवकर ते का पण हार होत नव्हतो, त्याच्यामुळे लवकरात लवकर दर्शन झाला. आता पुढचं प्लॅन तर प्रभादेवीत जायचं आमच्या स्वामींच्या मठात, ही एक इच्छा. तर मी एकदा गेलो पण आता प्रणालीसोबत जाते. आता हेच होतं की आपली जर इच्छा असतात ना देवाकडे, देवाची पण इच्छा असते. आणि जर मनात खरोखर भावना असतात ना तो त्यांनी अशी आमची अजिबात इच्छा नव्हती VIP दर्शन. आजपर्यंत मी कधी देवाचं VIP दर्शन केलंय ना, पण देवाची कदाचित इच्छा होती. अचानक भयानक झाला. त्यांनी आमका सांगितलं पण नाही VIP म्हणून दर्शन तुमका भेटता. डायरेक्ट आमका आतमध्ये सोडले तिला. आणि आमका पण गावातल्यातून आम्ही त्यांचे फॉलो केलं होतं त्यांना. आणि ते डायरेक्ट आपल्या आतमध्ये सोडले. आणि तर खरंच म्हणजे त्यांच्याच्यात ना त्यांचे नातेवाईकांकडे सोडूची त्यांना कदाचित ह्या असतात परवानगी असतात VIP म्हणून. तर त्यांनी आमका समजले आणि आमका सोडले. आणि त्याच्यावर खूप खूप धन्यवाद त्यांचे. याच्यामुळे त्यांना काय वाईट ह्या होता नाही, एवढीच आमची इच्छा. पण खूप खूप धन्यवाद ते.